बरोबरीच्या शूर मराठी गड्यांना लढायला स्फूर्ती मिळावी म्हणून त्यांनी या टँक्सना पन्हाळा, रायगड, सिंहगड अशी नावं ब्रिटिश सेनानीशी भांडून मंजूर करतो. इटलीत लढताना या बहादुरानं शत्रूनं पेरलेले विसरून स्वतःचा जीव धोक्यात घालून उपसून काढले आणि आपल्या सैन्याचा मार्ग बिंदू या असामान्य पराक्रमाबद्दल निकमाना अनेक बहुमान आणि ऑर्डर ऑफ ब्रिटिश इंडिया हे पदक मिळाले. अफशिंगाच्या या नरवीरांनी असामान्य क्रियाची स्फूर्ती कुठून मिळवली असेल बरं? अफशिंगाचं ग्रामदैवत आहे भैरव, पण या गावचं खरं स्फूर्तीस्थान आहे बाळोबाचं देऊळ. कॅप्टन निकमानी या बाळोबाची हकीकत सांगितली. सुमारे 300 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अनेक लढायांच्या जखमा अंगा खांद्यावर खेळवलेला हा बाळोबा वृद्धापकाली गावच्या पारावर असेल आणि उन्हाच्या करणाऱ्या तरुणाला म्हणे, लेको नुसत्या उन्हाळ्या काय करता? अरे दांडपट्टा शिका, तलवार तरुणा, लढाईवर जा, शौर्य गाजवा, म्हणून गाजवा. आज देशाला गरज आहे तुमच्या सारख्या जवानांची. बाळोबा पंचपाटपिंडा गावच्या लोकांनी त्याची समाधी बांधली आणि या शूर शिलेदाराच्या पादुकांची स्थापना करून त्यावर श्री विष्णूच्या बनवल्या की मूर्तीवर घातलेल्या पाण्यानं बाळोबाच्या पादुका पुरीत होत्या. देवळाची ही फरशी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतः कष्ट करून पैसा जमवून बसवली. लोकांच्या देणगीतून नव्हे, स्वतःच्या पैशातून. बाळोबा सारख्या एका खंड्या लढवय्याच्या पादुका करून या गावच्या अनेक कुटुंबांनी स्फूर्ती घेऊन पिढ्यानपिढ्या शौर्याचा इतिहास रंगवला आणि घडवला. अगदी साधं दिसणार हे घर, पण ही नरसिंहाची गुहा आहे. या गुहेतून जाधव घराण्यातील रणांगण करणारे छावे बाहेर. लिंबाजी जाधव हा या घराण्याचा मूळ. सातारकर छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या पदी शेदार म्हणून होते. त्यांचे वीरपुत्र अणकू जाधव ब्रह्मयुद्धात काळ. अणकू जाधवांनी 4 रणवीरांना जन्म दिला. त्यापैकी पहिले तुकाराम आणि दुसरे सोयरार ज्ञानू पहिल्या जागतिक युद्धात दारात पडले. तिसरे गोविंद यांनी त्याच युद्धात शौर्य झाले. चौथे महादेव आपल्या भावाच्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी घरी राहिले. त्यांचे चिरंजीव कृष्णा ते सध्या खडकीचं सैनिकी शिक्षण घेत आहे. सुभेदार ज्ञानू जाधव यांचे पुत्र शामराव जाधव यांनी गेल्या महायुद्धात मिलिटरी मेडल मिळवलं. सध्या ते उत्तर सीमेवर आहेत. अफशिंग्यातले हे आणखी एक शूर घराणं पहा. त्या निकम घराण्याची थोरवी अशी की प्रत्येक पिढीत एकच पुरुष जन्माला आला आणि तो लढाईवरच. राघू निकम हे ब्रह्मयुद्धात वीरगतीला गेले. त्यांचे एकमेव पुत्र दारू पहिल्या महायुद्धात कामाला आले. त्यांचे एकुलते चिरंजीव शंकर यांनी गेल्या महायुद्धात शौर्याची परिसीमा केली आणि भारतीय किरीट पुरा. शंकर त्यांचा एकुलता एक छावा अण्णा सध्या नेपाळ गाडीवर आहे. हे निवृत्त हवालदार पांडू बनून आज यांचं वय 85 वर्षांचं आहे. 1894 साली हे 6वी तपास. त्याच वेळी मूर्ती नोकरीत शिरते तर मामलेदार होऊन निवृत्त झाले असते. पण गावच्या आणि पिढ्यानपिढ्याच्या सैनिकी संस्कारानं हे शिरले लष्कर 1914च्या महायुद्धात यांनी अतुल बहादुरी गाजवली. आपल्या गावाविषयी ते सांगतात, माझ्या गावाला सैन्यात भरती होणं म्हटलं म्हणजे एक मोठं शौर्याचं काम दिसतं. आम्ही रणशूर आहे. बाळोबाच्या पादुकांनी गावाची लढाऊ वृत्ती आणि शौर्य सदैव जागृत ठेवला आहे. गावकऱ्यांनी या बाळोबाचा आत्मा प्राणा पलीकडे जतन करून ठेवले आहे. शौर्य बहादुरी गाजवायची तर शरीर बलवान. बाळोबाच्या समाधी शेजारी व्यायामशाळा. शूर पूर्वजांच्या पडल्या घडल्या समाजांचे दगड वापरून गावकऱ्यांनी ही व्यायामशाळा सिद्ध केली. इथं ते उद्याचे सैनिक, चिकाटी, चपलता आणि सामर्थ हे सैनिकांना अतिशय आवश्यक असलेले गुण आत्मसात करीत आहेत.
जीवनाची उपासना या गावात सुरू आहे. या छोट्याशा गावात हायस्कूल आहे. रयत शिक्षण संस्थेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ही शाळा सुरू केली. शाळेऐवजी एक सैनिकी शाळा त्या गावात सुरू करावी अशी त्यांची मूळ कल्पना होती. पण त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारनं तशा शाळेला परवानगी दिली नाही. गावाच्या निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांनी मात्र मुलांची तुकडी उभी केली. आज हीच परंपरा चालू आहे. हा या हायस्कुलातील 10वीचा वर्ग. बसा बसा. ज्या ज्या मुलांच्या घरातले जवान उठावर गेले तेवढ्यानेच उभे राहा. बस बस. उद्या वेळ प्रसंग आला तर मुलांनो रणांगणावर जाण्यासाठी तुमच्यापैकी कोण कोण आहे? हा वर्ग काय पण करा. मला मिलिटरी जायची असते. तुझे वडील मात्र आपण काम होणार आणि तू गेल्यानंतर शेती बस्तीची कामं कोण बघणार बघा. पण हे खूपच इच्छा बघा. तानाजीची समजूत काढण्याचा मी प्रयत्न केला पण तो काय ऐकत नाही. तो मिलिटरीत जायचंच म्हणतोय. कसं काय गायब असलं तर जाऊ द्या आणि मी बी करून असतो तर मी गेलो असतो. हे ठीक आहे. पण आता असं बघा तुमचं वय झालेलं काकूंच्या आपलं काम होणार नाही आणि मग शेतीची कामं किंवा कशी होणार. आम्ही कसे करू पण आपलं सरकारला मदत करायला जाऊ द्या. धन्य ही माता तुझं आणि धन्य हा युवक. या गावातील वीर माता आणि वीर पत्नी राष्ट्र सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत जागरूक आहे. 2000 वस्तीच्या या गावात 100 स्त्रियांचं गृहरक्षक दल आज उभं आहे. गावातील निवृत्त सेनाधिकारी त्यांना संचलनाचे आणि बंदुकी चालवण्याचं शिक्षण देतात. या गावातल्या सारख्या निर्भय स्त्रिया अन्यथा क्वचित अगदी क्वचित आढळते. या सरस्वतीबाई निकम चिनी आक्रमणाच्या वेळी आपले पती मेजर रामराव निकम यांच्याबरोबर या प्रत्यक्ष निफा आघाडीवर होते. बोंदिला फुटहिल्स इथलं रणकंदन त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं आहे. रणांगणावर असताना भय नाही का वाटत? भय कसलं भय? भय म्हणजे असं म्हणजे मृत्यूच समजा. घरात मेलं काय रणात मेलं काय सारखंच. आपल्या मुलाला देखील सैन्यात भरती कराल का? माझा मोठा मुलगा म्हणतो की इन्फंट्री मध्ये जाणार. नंबर 2 म्हणतो की नेव्ही मध्ये जाणार. नंबर 3 म्हणतो की मी एअरफोर्स मध्ये जाणार. आणि हे या गावात दिसणार नेहमीच दृश्य. वृद्धा तरुण पत्नी लाडका मुलगा आणि जीवाभावाचे संवेद या साऱ्यांचे मायापाश ओलांडून राष्ट्र रक्षणाचं पवित्र कर्तव्य पार पाडण्यासाठी आघाडीवर निघालेला जवान प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज घेण्यास निघालेल्या जवानांना निरोप. हतोवा प्राप्स्यति स्वर्गम जित्वा भोक्षते महिम. मेला तर स्वर्गाला जाश आणि जिंकून आलास तर पृथ्वीचं राज्य भोगशील. या भगवान श्रीकृष्णाच्या वचनाचं प्रत्यक्षात पालन करणारे हे जवान स्वतंत्र भारताचे आधार स्तंभ आहे. आघाडीवर गेलेले जवान आणि त्यांच्या घरची आप्त मंडळी यांच्यामध्ये एकच दुवा उरलेला असतो आणि तो म्हणजे या गावचा पोस्टमन. त्याच्या वाटेकडे सर्वजण डोळे लावून बसलेले असतात. आघाडीवर गेलेल्या आपल्या काळजाच्या तुकड्याच्या खुशालीची बातमी त्या पोस्टमनानं आणावी अशीच प्रत्येकाची प्रार्थना असते. पण अशी एखादी तार आली की काळीच चढून जात. काय असेल या तारेत? प्रल्हाद निकम बेपत्ता आहे. लढता लढता कामी नाही. अशा दुःखद वार्तांचे वाद शिरीत शिरीत पुढे जात राहणं
हे गावच्या स्त्री पुरुषांना माहित आहे. परवाच्या चिनी आक्रमणाच्या वेळी नेपा आघाडीवर शत्रूशी अपूर्व सामना दिलेले आपशिंग्याचे मेजर रामराव निकम रजेवर आले असता तरुणांना उद्देशून म्हणाले, त्यावेळेला भारतातल्या प्रत्येक तरुणाने, तो सुशिक्षित असो अथवा अशिक्षित असो, शरीर प्रकृतीने दणकट असलेल्याने त्यावेळेला पुढे येऊन सैन्यात भरती व्हावं. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार कनमवारजी आपशिंग येथे आले असता तेथील हायस्कूल मधील शिक्षक वसंतराव निकम त्यांना आश्वासन देताना म्हणाले, देशाच्या रक्षणासाठी मी आणि माझे हे 40 विद्यार्थी त्याग करायला तयार आहोत. या आमच्या प्रतिज्ञेची खूण म्हणून मी माझ्या स्वतःच्या रक्ताचा टिळा आज मुख्यमंत्र्यांच्या कपाळी लावतो. गावच्या जवानांच्या जाज्वल्य देशप्रेमानं आणि रणधुंगार वृत्तीनं भारावून गेलेले मुख्यमंत्री म्हणाले, देशासाठी प्राणार्पण कराव्यास सिद्ध झालेल्या शूर जवानांची गावे हीच आजची तीर्थक्षेत्रे आहेत. अशा एका तीर्थक्षेत्राला भेट देण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. खरंच आहे, युद्धाच्या भयानक क्रूरतेचा स्वतः अनुभव घेतलेले, त्याच्या धगधगणाऱ्या आगीची झळ सोसलेले आणि जखमा अंगावर धारण करणारे आपशिंगातील वीरवृत्तीचे वडील स्त्री पुरुष आपल्या पुढच्या गोळ्यांना रणांगणावर जाण्यास प्रोत्साहन देतात. जिथल्या वीर माता 9 महिने पोटात बाळगलेल्या आणि तळ हाताचा पाळणा आणि नेतीचा दिवा करून वाढवलेल्या आपल्या लाडक्या लेकाला हसत मुखानं युद्धभूमीवर पाठवतात. जिथल्या वीर पत्नी शत्रूच्या मुजोर आभाळाला बिनतोड उत्तर देण्यासाठी आपलं लाख बोलाचं सौभाग्य देशाच्या भवितव्यावर उधळून टाकतात. तो गाव म्हणजे साक्षात तीर्थक्षेत्र. आपशिंग हे जसं तीर्थस्थान आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सरंबा, तळबीड, चिंचनेर, खिंडवाडी ही अशी इतर 4 गावं आघाडीवरती आहेत. या गावातील प्रत्येक जवान मातृभूमीच्या हाकेसारशी सरसावून रणांगणात धाव देतोय. या गावांच्या पावलावरती पाऊल टाकूनच आपल्या देशातील आणि महाराष्ट्रातील मोठी शहर गावं जर पाऊल टाकून जातील तर माझी खात्री आहे आपल्या देशाची शक्ती एवढी मोठी होईल, या देशाच्या आपल्या वाकड्या पाण्याची शक्ती दुनियेमध्ये निर्माण होऊ शकणार नाही.